बघा आता महत्वाची कन्सेप्ट आपण समजून घेतोय ती म्हणजे असेट. आणि दुपारी मी काय काय सांगत होतो असेट म्हणजे काय वगैरे ते सांगितलं होतं. तर एक 3-4 गोष्टी मी दुपारी सांगितल्या होत्या तुम्हाला. तर त्याच मी फक्त या ठिकाणी परत एकदा तुम्हाला आठवण करून देणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे असेट. त्याला मराठीतनं काय म्हणतो आपण? मालमत्ता. मालमत्ता. ओके, डन. मालमत्ता. हो. आणि असेटचा बॅलन्स कोणता असतो? डेबिट. डेबिट बॅलन्स. व्हेरी गुड. असेट जर वाढली तर त्याला काय म्हणणार आपण? वाढली तर त्याला काय करणार? डेबिट का क्रेडिट? डेबिट. डेबिट करणार. आणि असेट जर कमी झाली तर काय करणार? क्रेडिट. क्रेडिट करणार. ओके. असेट वाढणे म्हणजे आपला थोडक्यात काय? प्रॉफिट आहे. आणि असेट कमी होणे म्हणजे काय? लॉस आहे. हे तर समजलं. आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं? असेट म्हणजे काय की ज्याचा बेनिफिट इन फ्युचर आपण घेणार आहोत किंवा प्रेझेंट मध्ये घेत आहोत आणि फ्युचर मध्ये सुद्धा घेणार आहोत, त्याला काय म्हणणार आपण? असेट असं म्हणणार. मग असेटचं हे तुम्हाला मी उदाहरणं दिलं होतं. फॉर एक्झाम्पल असेट कोणत्या म्हटलं होतं मी? की बाबा लँड, त्याच्यानंतर बिल्डिंग. व्हेरी गुड. त्याच्यानंतर फर्निचर, कार, फर्निचर, कॅश, एक्सेट्रा. सगळं माहिती तुम्हाला या सगळ्या असेट आहेत. आता त्यांनी पुस्तकात काय दिले तेच फक्त समजून घेऊया. बघा या ठिकाणी पुस्तकात त्यांनी सांगितले एनी फिजिकल थिंग ऑर राईट ओन दॅट हॅज अ मॉनिटरी व्हॅल्यू इन कॉल्ड ॲज असेट. म्हणजे काय? एनी फिजिकल थिंग्स म्हणजे काय? ज्यातला अस्तित्व आहे. फॉर एक्झाम्पल बिल्डिंगला आपण हात लावला तर आपल्याला कळते की बिल्डिंग आहे अस्तित्वात म्हणून. फर्निचर आहे की ज्याला आपण टच करू शकतो, त्याला फिजिकल थिंग म्हणूया आपण, बरोबर ना? तर त्याचं व्हॅल्युएशन इन टर्म्स ऑफ मनी मध्ये ज्यावेळेस केलं जातं त्याला आपण असेट असं म्हणणार. द ओनरशिप ऑफ द असेट मस्ट बी विथ बिझनेस युनिट. आणि असेटची ओनरशिप म्हणजे काय? मालकी बिझनेसचीच असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल असेट म्हणजे काय म्हटलंय त्यांनी? लँड म्हटलेलं आहे, गुडविल म्हटलेलं आहे, पेटेंट म्हटलेलं आहे, कम्प्युटर्स म्हटलेले आहे, एक्सेट्रा. याला काय म्हणणार आपण? असेट असं म्हणणार. मग टाइप्स ऑफ असेट, तर त्याच्यामध्ये 3 टाइप्सचे असेट असणार आहेत. एक म्हणजे फिक्स असेट, दुसरी म्हणजे करंट असेट आणि तिसरी म्हणजे फिक्सिटियस असेट. तर फिक्स असेट म्हणजे काय? किंवा त्यालाच आपण नॉन करंट असेट असं म्हणतो. फिक्स असेटलाच काय? नॉन करंट असेट म्हणणार. की जी असेट लॉंग टर्म साठी बिझनेस अक्वायर्ड करतं त्याला फिक्स असेट म्हणणार. म्हणजे थोडक्यात कोणती लॉंग टर्म साठी ज्या असेट अक्वायर करतो त्या सगळ्या बघा, ह्या बिल्डिंग, लँड, त्याच्यानंतर फर्निचर, त्याच्यानंतर आपण मोटर कार म्हणूया. तर या सगळ्या ज्या असेट आहेत या सगळ्या असेट आहेत फिक्स असेट. सगळ्या कोणत्या असेट आहेत? फिक्स असेट. लॉंग बेनिफिट साठी अक्वायर्ड केलेले असतात, त्यांना काय म्हणणार आपण? फिक्स असेट म्हणणार. तेच त्यांनी या ठिकाणी सांगितले, द असेट विच गिव्ह लॉंग टर्म बेनिफिट. असे असेट की ज्या आपल्याला लॉंग टर्म बेनिफिट देतात त्यांना काय म्हणणार आपण? फिक्स असेट म्हणणार. मग लॉंग टर्म बेनिफिट म्हणजे किती कालावधी? कोण सांगू शकते की सर हा कालावधी म्हणजे लॉंग टर्म आहे? 5 वर्ष. 5 वर्ष. पण जनरली अकाउंटिंग टर्म नुसार एक गोष्ट लक्षात ठेवायची की 1 वर्षापेक्षा जास्त, मोर दॅन 1 इयर. 1 इयर. 1 इयर. ज्या वेळेस 1 वर्षापेक्षा जास्त वापरासाठी आपण एखादी असेट खरेदी करू तिला आपण काय म्हणणार? फिक्स असेट असं म्हणणार. मग या असेटची उदाहरणं कोणती? तर त्यांनी फॉर एक्झाम्पल लँड अँड बिल्डिंग इज फिक्स असेट, प्लांट अँड मशिनरी ही सुद्धा फिक्स असेट आहे, आणि गुडविल हे सुद्धा काय आहे? फिक्स असेट आहेत. आता करंट असेट, मग करंट असेट कोणाला म्हणायचं? की शॉर्ट टर्म बेनिफिट साठी, म्हणजे इझिली कन्वर्ट होऊ शकते कॅश मध्ये, अशी असेट मध्ये फिक्स असेट. म्हणजे मग बिल्डिंग वगैरे इझिली कन्वर्ट करता येणार नाही कॅश मध्ये. जर विकायची म्हटलं तर 1-1.5 महिन्याचा कालावधी लागेल बिल्डिंग विकून पैसे मिळवण्यासाठी. ती इझिली कन्वर्ट होते का कॅश मध्ये? नाही. पण अशी असेट की जी इझिली कन्वर्ट होते, शॉर्ट टर्म साठी यूज केली जाते,
आणि डेली ऑपरेटिंग साठी म्हणजे बिझनेस ऍक्टिव्हिटीच्या ज्या बिझनेस ऑपरेशन आहेत त्याच्यासाठी वापरली जाते. आणि लेस दॅन 1 इयर म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये तिचा यूज केला जातो, अशा असेटला म्हणणार आपण करंट असेट. आणि तेच त्यांनी सांगितलेले करंट असेट म्हणजे कोणते असेट, तर करंट असेट विच आर हेल्ड इन द बिझनेस फॉर ऑपरेटिंग इयर. ऑपरेटिंग इयर म्हणजे काय, 1 वर्षाचा जो कालावधी जे मी तुम्हाला अकाउंटिंग इयर म्हटलं होतं ते म्हणजेच ऑपरेटिंग इयर. तर ह्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा 1 वर्षासाठी जी असेट वापरण्यासाठी अक्वायर्ड केली जाते, फोटो बी येतात तुझा. वापरण्यासाठी यूज केली जात असते, त्याला आपण काय म्हणणार, करंट असेट असं म्हणणार. आता ही करंट असेट जी आहे ही कन्वर्ट इन टू कॅश व्हेरी इझिली, म्हणजे जी असेट कॅश मध्ये इझिली कन्वर्ट केली जाते अशा असेटला देखील काय म्हणणार आपण, करंट असेट म्हणणार. मग अशा करंट असेट कोणत्या, खुद्द कॅश, जी कॅश मध्ये कन्वर्ट केली जाऊ शकते. असं खुद्द म्हणजे काय, प्रत्यक्षात कॅश सुद्धा काय आहे, करंट असेट आहे. कॅश, त्याच्यानंतर बँक बॅलन्स, बँक बॅलन्स. अजून कोण काय सांगतंय, स्टॉक, स्टॉक म्हणजे काय, गुड्स आपल्याकडे शिल्लक आहे, तो विकला की आपल्याला लगेच पैसे भेटतात. म्हणजे काय आहे, ही कन्वर्ट केली जाऊ शकते इझिली कॅश मध्ये. ज्यांना आपण उधारीवर माल विकलाय अशा लोकांना आपण डेटर्स म्हणतो. त्या डेटर्सला पैसे मागितले की आपल्याला पैसे लगेच मिळू शकतात. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल आहेत. तर ह्या सगळ्या ज्या असेट आहेत याला काय म्हणणार आपण, करंट असेट म्हणणार. तर करंट असेट. करंट असेट म्हणणार. तेच त्यांनी सांगितले बघा या ठिकाणी की डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आणि स्टॉक या सगळ्या ज्या असेट आहेत त्याला करंट असेट म्हणणार. तर फिक्स असेट आणि करंट असेट मधला फरक समजून घ्या. फिक्स असेट म्हणजे काय, जी लॉंग टर्म साठी यूज केली जाणार आहे, जिचा बेनिफिट आपण फ्युचर मध्ये घेणार आहोत आणि जी इझिली कन्व्हर्टेबल नाही, कशामध्ये, इन टर्म्स ऑफ मनी मध्ये, आणि जिचा कालावधी मोर दॅन 1 इयर साठी अक्वायर्ड केलेली असते तिला आपण काय म्हणणार, फिक्स असेट म्हणणार. आणि करंट असेट कशाला म्हणायचं, तर करंट असेट, एकच मिनिट, करंट असेट कशाला म्हणायची, की जी शॉर्ट टर्म साठी यूज केली जाणार आहे, म्हणजे शॉर्ट पिरियड साठी आहे, इझिली कन्वर्ट इन टू कॅश, कॅश मध्ये इझिली कन्वर्ट केली जाऊ शकते, आणि बिझनेसच्या ऑपरेटिंग इयर म्हणजे 1 वर्षाच्या कालावधीच्या आतच तिचा वापर होणार आहे, अशी असेट म्हणजे कोणती असेट, करंट असेट. कळलं का दोन्ही, करंट असेट, फिक्स असेट. हो सर. ओके. देन आफ्टर नेक्स्ट आपण बघणार आहे फिक्टिशियस असेट. आता ही जी असेट आहे ही जनरली असेट नसतेच, परंतु असेट आहे असं भासवलं जातं किंवा आभासी असेट आहे असं म्हटलं. फिक्टिशियस म्हणजे काय, आभासी असेट. म्हणून त्यांनी असं म्हटलं की दीज असेट आर नॉट रिप्रेझेंटेड बाय टँजिबल पोझिशन ऑर प्रॉपर्टी, दे आर इमॅजिनरी असेट. म्हणजेच काय, गृहित धरतो की आपण ही असेट आहे. मग ह्या असेटची उदाहरणं कोणकोणती जर मला जर सांगायचं म्हटलं तर मी ह्या असेटचं उदाहरण सांगल, प्रीपेड एक्सपेन्सेस, प्रीपेड, गुडविल. प्रीपेड एक्सपेन्स नाही, गुडविल फिक्स असेट आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर अजून आपण त्याला असं म्हणू शकतो की डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेन्सेस, डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेन्सेस. या काय आहेत, फिक्सिशियट असेट आहेत, म्हणजेच काय, आभासी असेट आहेत. आणि त्यांनी त्याची उदाहरणं दिलेलीच बघा. फॉर एक्झाम्पल, डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर लाईक ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 4 इयर्स, म्हणजे 4 वर्षाची खर्च केला तर हा खर्च जो आहे 4 वर्षाचा तो एकाच वर्षी केला जातो, त्याला डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर, मी एक्सपेन्सेस समजून सांगताना सांगितलं होतं. तर ह्या फिक्सिशियट असेट आहेत की ज्या ऍक्च्युली असेट म्हणता येणार नाहीत, परंतु ते इमॅजिन केले जातात की असेट आहेत म्हणून. आणि काय केलं जातं बघा ह्या ठिकाणी सांगा, प्रीपेड एक्सपेन्सेस मी जे तुम्हाला सांगितलं हा ऍक्च्युली आपला असेट नाही, हा आपला काय आहे, खर्च आहे. परंतु ह्या एक्सपेन्सेस, प्रीपेड म्हणजे काय, प्री ऍडव्हान्स मध्ये पेड केलेला खर्च, त्याला काय म्हणणार आपण, प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणणार. तर याचा बेनिफिट आपल्याला कधी भेटणार आहे, भविष्यात भेटणार आहे.
याचा बेनिफिट कधी भेटणार आहे? भविष्यात भेटणार आहे. म्हणून त्याला आपण असेट म्हणतो. पण तो ऍक्च्युली आपला ऍसेट आहे का? नाही, तो आपला एक्सपेन्सेस आहे. म्हणून ही काय म्हटली जाते? आभासी ऍसेट आहे असं म्हटली जाते. इमॅजिनरी ऍसेट आहे असं म्हटलं जातं. तर हे झालं असेटच्या बाबतीत. असेटचं सर्वांना समजलं का? मी असेटचे 3 प्रकार समजून सांगितले आणि असेटच्या बाबतीत तुम्हाला मी एक 2-3 गोष्टी अशा पण सांगितल्या होत्या की असेटचा बॅलन्स कोणता असतो लक्षात राहू दे. मी कधीही विचारन. जोपर्यंत आपण अकाउंट शिकतोय तोपर्यंत लक्षात ठेवायचा. असेटचा बॅलन्स कोणता? डेबिट. डेबिट. असेट वाढली की असेटला काय करणार? डेबिट. डेबिट. आणि असेट कमी झाली की असेटला काय करणार? क्रेडिट. क्रेडिट. डन. डन का? हो. ओके. आता आपण जाणार आहोत लॅबिलिटीकडे. आता लॅबिलिटी समजून सांगत असताना लॅबिलिटी असेटच्या विरुद्ध नेचरची असते. लॅबिलिटीज जसं मी म्हटलं की असेटचा बॅलन्स असतो डेबिट, तसं लॅबिलिटीचा आता कोणता असेल? विरुद्ध नेचरची असते म्हटल्यानंतर क्रेडिट. व्हेरी गुड. लॅबिलिटीचा बॅलन्स कोणता असेल? क्रेडिट असेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की असेट वाढल्यानंतर डेबिट करायचं, तसं लॅबिलिटी जर आपली वाढली बिझनेसची तर काय करणार आपण? असेट क्रेडिट करणार. व्हेरी गुड. लॅबिलिटी वाढल्यानंतर काय करणार? क्रेडिट करणार. आणि जर समजा लॅबिलिटी आपली कमी झाली तर काय करणार? डेबिट. आता जनरली मला एक गोष्ट सांगा, लॅबिलिटी वाढणे, देयता वाढणे आपला फायदा असेल की तोटा? तोटा. आणि देयता कमी होणे म्हणजे थोडक्यात काय असेल आपला? फायदा. बिझनेसच्या दृष्टिकोनातून ही सकारात्मक गोष्ट आहे की तोटा, लॅबिलिटी कमी होणे. कळलं सर्वांना? आता लॅबिलिटी कशाला म्हणायचं? की बिझनेसला जी अमाऊंट देणं असते कोणाला तरी, त्या अमाऊंटला काय म्हणणार आपण? लॅबिलिटी म्हणणार. मग ही देणं असलेली अमाऊंट कधी? इन फ्युचर, लगेच दिलेली नाही. कधी? भविष्यात कोणाला तरी काहीतरी पैसे द्यायच्यात, हे बिझनेसवर बंधनकारक असतं देणं, त्याला आपण लॅबिलिटी असं म्हणणार. आणि तेच या ठिकाणी त्यांनी सांगितलंय पहा, की बिझनेसला देणं असलेली अमाऊंट पेएबल बाय द बिझनेस टू अदर इज नोन ॲज लॅबिलिटी. कोणाला तरी बाहेरच्यांना, इतरांना, बिझनेसला देणं असलेली अमाऊंट म्हणजे काय? लॅबिलिटी. मग लॅबिलिटीची उदाहरणं मला सांगा की तुम्हाला काय माहिती मला बघू द्या. क्रेडिटर. कॅपिटल, त्याच्यानंतर बँक लोन, बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ओके, व्हेरी गुड. त्याच्यानंतर क्रेडिटर्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. बरोबर. या सगळ्या काय आहेत आता आपल्या? लॅबिलिटीज आहेत. आता याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात लॅबिलिटीच्या. एक म्हणजे फिक्स लॅबिलिटी, त्यालाच आपण लॉंग टर्म लॅबिलिटी असं देखील म्हणणार. त्यालाच काय म्हणणार? लॉंग टर्म लॅबिलिटी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे करंट लॅबिलिटी, त्यालाच आपण शॉर्ट टर्म लॅबिलिटी देखील म्हणणार. असे लॅबिलिटीचे काय आहेत? 2 प्रकार आहेत. फिक्स लॅबिलिटी म्हणजे काय? की जी लॅबिलिटी आपण 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी साठी धारण केलेली. धारण म्हणजे काय? असे पैसे, असं कर्ज की जे आपण 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी घेतलेलं आहे. उदाहरणार्थ कॅपिटल आपण कोणाकडून घेतो? मला कॅपिटलची डेफिनेशन सांगा बरं. मी तुम्हाला सांगितलं होतं, मला वाटतं पहिल्याच लेक्चरमध्ये आपलं झालेलं का दुसऱ्या लेक्चरमध्ये मी समजून सांगितले. कॅपिटल्स मीन्स ओनर्स कॉन्ट्रीब्युशन इन बिझनेस इज नोन कॅपिटल. म्हणजे ओनरचं कॉन्ट्रीब्युशन, ओनरने जे काही पैसे बिझनेसला दिलेले असतात त्याला काय म्हटलं जातं? कॅपिटल असं म्हटलं जातं. तर हे कॅपिटल, त्याच्यानंतर लॉंग टर्मचं तुम्ही लोन घेतलेलं असेल, त्याच्यानंतर डिबेंचर्स असतील, त्याच्यानंतर बँक लोन असेल लॉंग टर्मचं, तर हे सगळ्या काय आहेत? फिक्स लॅबिलिटी. म्हणजे काय? जास्त दिवस, 1 वर्षापेक्षा जास्त
कालावधीसाठी तुम्ही काय केलेलं असेल, जर कोणाकडून कर्ज घेतलेलं असेल तर त्याला आपण फिक्स लायबिलिटी असं म्हणणार. तर त्यांनी म्हटले वन ऑफ द मेजर सोर्स ऑफ फंड इन द बिझनेस इज फिक्स लायबिलिटी. फिक्स लायबिलिटी हा बिझनेस मध्ये पैसे मिळवण्यासाठीचा एक मेजर म्हणजे काय महत्वाचा सोर्स आहे. बघा फिक्स लायबिलिटी मध्ये मी तुम्हाला एक 2-3 गोष्टी अशा सांगतो की फॉर एक्झाम्पल कॅपिटल ही फिक्स लायबिलिटी, त्याच्यानंतर बँक लोन, बँक लोन पण हे कसलं असलं पाहिजे, लॉंग टर्मचं असलं पाहिजे. त्याच्यानंतर डिबेंचर वगैरे हे काय आहे, बिझनेस मध्ये एकदा मालकाकडून कॅपिटल घेतलं बिझनेसने की जोपर्यंत बिझनेस चालू आहे लाईफ टाइम बिझनेस मध्येच ठेवावं लागतं. बँक लोन जर लॉंग टर्म असेल तर 10 वर्ष, 15 वर्ष, 25 वर्षापर्यंत ते आपण परत करत नाही. डिबेंचरचं सुद्धा तसंच आहे, लाईफ टाइम आपण डिबेंचर कधी काही काही वेळेस काय करत नाही, परत करत नाही, किंवा एक 10-15 वर्ष तरी आपण ठेवतोच. तर हे जे आहे, हे जे सोर्सेस आहे काय येतात, कॅपिटल म्हणजे काय, बिझनेसकडे पैसे आले. बँक लोन घेतलं म्हणजे काय, बिझनेसकडे पैसे आले. डिबेंचर विकले म्हणजे काय, बिझनेसकडे पैसे आले. हे जे पैसे येतात बिझनेसकडे, हे लॉंग टर्म साठी बिझनेसकडे स्टोर राहतात. बिझनेस ते लवकर पेड करत नाही ज्यांच्याकडून घेतलं आहे त्यांना. अशी लॅबिलिटी म्हणजेच काय असणार आहे, आपली फिक्स लॅबिलिटी असं असणार आहे. इट मे बी इन द फॉर्म ऑफ कॅपिटल. मग ही कशाच्या स्वरूपात असते, तर तेच बघा कॅपिटलच्या स्वरूपात असते लॅबिलिटी बघायला भेटेल आपल्याला. सिक्युअर्ड लोनच्या स्वरूपात म्हणजे बँक लोन वगैरे. लॉंग टर्म लोन असेल तर, लॉंग टर्म लोन फ्रॉम बँक्स असेल तर, किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील तर, म्हणजे एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडून किंवा बँक कडून लॉंग टर्म लोन घेतलेला असेल तर, अशा ज्या लॅबिलिटी आहेत त्याला फिक्स लॅबिलिटी म्हणायचं. मग करंट लॅबिलिटी कोणाला म्हणायचं, की ज्या लॅबिलिटी आपल्याला डेली ऍक्टिव्हिटीज म्हणजे डेली बिझनेस ऍक्टिव्हिटी करण्यासाठी पेड कराव्या लागतात, आणि ज्या विदिन 1 इयर, बघा ज्या विदिन 1 इयर मध्येच काय करावे लागतात, पेड करावे लागतात, 1 वर्षाच्या आत पेड कराव्या लागतात, त्याला आपण काय म्हणणार, शॉर्ट टर्म लॅबिलिटीज किंवा करंट लॅबिलिटीज असं म्हणणार. तर शॉर्ट टर्म लॅबिलिटी पिएबल विदिन अ इयर, 1 वर्षाच्या आत पेड कराव्या लागतात, त्या लॅबिलिटीला काय म्हणणार आपण, करंट लॅबिलिटी असं म्हणणार. तर करंट लॅबिलिटी अराइज इन द रेग्युलर करंट ऑपरेशन ऑफ द बिझनेस. ह्या कुठनं निर्माण होतात, तर तुमचे रेग्युलर बिझनेस ऑपरेशन असतील ना, त्यातनं ह्या निर्माण होतात. मग ह्या लॅबिलिटीची उदाहरणं जर मला सांगायचं म्हणलं करंट लॅबिलिटी, तर क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, अजून कोण काय सांगू शकते का करंट लॅबिलिटीचं उदाहरण, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, अजून एखादं सांगा मला. बँक ओव्हरड्राफ्ट. तर ही जी उदाहरणं आहेत ती कशाची उदाहरणं आहेत, करंट लॅबिलिटीची उदाहरणं आहेत. कळतंय ना काय चाललंय, काही समजा सर आज फास्ट होतंय जरा. नाही हो, समजते. ओके चला पुढे जाऊया. आता नेट वर्थ म्हणजे काय, किंवा ओनर्स इक्विटी और कॅपिटल म्हणजे काय. तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, त्या गोष्टीतनं समजून घ्या की मला तुम्हाला काय समजून सांगायचे. हा जो बिझनेस आहे, या बिझनेसचा ओनर हा आहे. बिझनेस करण्यासाठी ओनरने काहीतरी कॅश बिझनेसला दिली. बिझनेसच्या दृष्टिकोनातून काय असतं हे, कॅपिटल. व्हेरी गुड. काय असतं, कॅपिटल असतं. डन, सर्वांना क्लिअर झालं. आता बिझनेसने काय केलं, बिझनेस करायला सुरुवात केली, आणि बिझनेस केल्यानंतर बिझनेसला झाला प्रॉफिट. बिझनेसला काय झाला, प्रॉफिट झाला. उदाहरणार्थ बिझनेसला 20,000 रुपये प्रॉफिट आहे असं समजूया. तर हा प्रॉफिट आता कोणाला भेटला पाहिजे हो, ओनर. ओनरला भेटला पाहिजे. ओनरला. ओनरला, पण ओनरला बिझनेस पूर्ण 20,000 प्रॉफिट देत नाही. ओनरला किती देतोय बिझनेस, फक्त 10,000 ओनरला दिले, 10,000 ओनरला दिले. मग राहिलेले जे 10,000 आहेत,
राहिलेले 10,000. या 10,000चं बिझनेसने काय केलं? जनरल रिझर्व म्हणून स्वतःकडे ठेवला. काय? रिझर्व म्हणून स्वतःकडे ठेवला, जनरल रिझर्व. म्हणजे आता पहा, हे 10,000 रुपये भेटायला पाहिजे होते, पण बिझनेस काय म्हटला की सध्या बिझनेसकडे काहीतरी कॅश रिझर्वच्या स्वरूपात, राखीव निधीच्या स्वरूपात असली पाहिजे, जी इमर्जन्सी सिच्युएशन जर बिझनेसमध्ये एखादी निर्माण झाली तर त्या सिच्युएशनला फेस करण्यासाठी अशी कॅश बिझनेसकडे असावी, कॅपिटल व्यतिरिक्त. आता कॅपिटल तर आहेच, पण या कॅपिटल व्यतिरिक्त काही कॅश ओनरने बिझनेसमध्ये रिझर्व ठेवावी. मग ही रिझर्व कुठनं ठेवली जाते? ओनर काय एक्स्ट्रा पैसे देणार नाही. मग बिझनेस काय म्हणतो, जो प्रॉफिट झालेला आहे 20,000, या 20,000तले मी फक्त तुला 10,000 रुपयेच देतो आणि राहिलेले जे 10,000 रुपये आहेत ते आपण काय ठेवूया? रिझर्व ठेवूया. कधी? जर आपल्याला एखादी इमर्जन्सी सिच्युएशन जर फेस करावी लागली तर त्यावेळेस तो रिझर्व आपल्याला यूज होईल, ते 10,000 रुपये वापरता येतील असं. मग हे 10,000 रुपये जर इमर्जन्सी सिच्युएशन जर निर्माण झाली तर यूज होऊ शकतात, वापरता येतील बिझनेसला. पण सिच्युएशन जर निर्माणच झाली नाही 10,000 रुपये वापरण्याची, तर हे 10,000 रुपये तसेच शिल्लक राहतील, बरोबर ना? असं काही इमर्जन्सी आलीच नाही बिझनेस मध्ये की ते 10,000 रुपये बिझनेसला खर्च करावे लागतील. मग ते तसेच शिल्लक राहतील. तर हे शिल्लक राहिलेले शेवटी कोणाला दिले पाहिजे बिझनेसने? ओनर. ओनरलाच दिले पाहिजे. डन. म्हणजे आता पहा, मी तुम्हाला 3 गोष्टी समजून सांगितल्या. ओनरला काय काय द्यावं लागतं बिझनेसला. सुरुवातीला बिझनेसनी ओनर कडून कॅपिटल घेतलं, हे भविष्यात कधी नाही कधी कुणाला द्यावे लागणार आहे? बिझनेसला द्यावं लागणार आहे. म्हणजे बिझनेसच्या मालकाला द्यावं लागणार आहे. बिझनेस काय करणार? ज्याच्याकडून घेतले त्याला देणार. म्हणजे कॅपिटल कधी नाही कधी परत द्यावे लागणार आहे. कॅपिटल. त्याच्यानंतर प्रॉफिट झाला बिझनेसला, बरोबर? मग बिझनेस ओनरला काय करणार? मालकाला काय करणार? प्रॉफिट देणार. म्हणजेच काय? दुसरी गोष्ट, प्रॉफिट सुद्धा काय करावं लागेल? द्याव्याच लागेल. आणि तिसरी गोष्ट, जनरल रिझर्व क्रिएट करून ठेवला होता, हा सुद्धा फ्युचर मध्ये कोणालाच द्यायचा आहे आपल्याला? मालकालाच द्यायचा आहे, ओनरलाच द्यायचा आहे. म्हणजेच काय? रिझर्व. म्हणजे ओनरची जी वर्थ असते बिझनेसमध्ये, ओनरचं जे कॉन्ट्रीब्युशन असतं, आता हे 3 प्रकारात मी तुम्हाला समजून सांगितलं या ठिकाणी. कॅपिटल सुद्धा ओनरचंच आहे, प्रॉफिट सुद्धा ओनरचंच आहे आणि जनरल रिझर्व सुद्धा ओनरचंच आहे. आणि ह्या तिन्हीला एकत्रितरित्या नेट वर्थ म्हटलं जातं. या तिन्हीला एकत्रितरित्या काय म्हटलं जातं? नेट वर्थ. कळतंय ना? आता हे नेटवर्थ मध्ये अजून जर मला तुम्हाला डीप मध्ये सांगायचं म्हटलं तर मला एकच गोष्ट सांगा. तुम्ही शिकताय, तुम्ही बॅलन्स शीट शिकलेला आहात तुमच्या स्कूलमध्ये, तर हे कॅपिटल, प्रॉफिट, जनरल रिझर्व हे बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला दाखवतात? असेट का लॅबिलिटी? लॅबिलिटी साईडला दाखवतात बाळांनो. कॅपिटल बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नेट प्रॉफिट असतो, तिथं आपण कॅपिटल मध्ये ऍड करतो. जनरल रिझर्व दाखवतो लॅबिलिटी साईडला, फायनल अकाउंट जर शिकलेला असेल तर. हे कुठं दाखवतात? लॅबिलिटी साईडला दाखवतात. म्हणजे थोडक्यात काय, हा लॅबिलिटीचाच एक भाग आहे. का? बिझनेसच्या दृष्टिकोनातून हे ओनरला भविष्यात कधी नाही कधी देणं आहे. ओनरला हे पैसे काय आहेत? द्यायचे आहेत, म्हणून लॅबिलिटी आहे. कळते ना? बिझनेसच्या दृष्टिकोनातून बिझनेसच देणारे ओनरला, म्हणून ती काय आहे? बिझनेसची लॅबिलिटी आहे. आता पुढचा एक प्रश्न असा निर्माण होतो की मग लॅबिलिटी साईडला पहा, लॅबिलिटी साईडला बाकीच्या लॅबिलिटी, आता हे कॅपिटल, प्रॉफिट, जनरल रिझर्व सोडून अजून सुद्धा लॅबिलिटी असतात. अजून कोणत्या? पहा, क्रेडिटर्स असतील, बिल्स पेबल असतील, बँक लोन असेल, बरोबर ना? बँक लोन असेल. हा. त्याच्यानंतर आपण अजून काय म्हणू त्याला? डिबेंचर म्हणता येणार नाही. बँक लोन, बँक ओव्हरड्राफ्ट असेल. व्हेरी गुड. बँक ओव्हरड्राफ्ट असेल. तर या लॅबिलिटी आहेच की, या लॅबिलिटी आहेत, परंतु या लॅबिलिटी मालकाच्या आहेत का? म्हणजे ओनरच्या आहेत का? नाही. मग याला याला मी एक नाव देतो, हे पुढे जाऊन तुम्हाला फायदेशीर असणार आहे, पुस्तकातलं नाही. याला आउटसाइडर. याला काय म्हणणार? आउटसाइडर लॅबिलिटी असं म्हणणार, किंवा त्याला आपण थर्ड पार्टी लॅबिलिटी देखील म्हणणार.
आणि ह्या ज्या लॅबिलिटी आहेत याला काय म्हणणार, नेटवर्थ म्हणजेच काय, ओनर्स लॅबिलिटी. याला काय म्हणणार, ओनर्स लॅबिलिटी किंवा इंटरनल लॅबिलिटी असं देखील म्हणणार. ओनर हा बिझनेसचाच भाग आहे ना, इंटरनल लॅबिलिटी असं देखील म्हणणार. तर आता ह्या आउटसाइडर्स लॅबिलिटी मधून ज्या वेळेस आपण सगळ्या असेट्स किंवा असं सांगतो, थोडस वेगळं सांगतो, म्हणजे तुमच्या मला जे इक्वेशन समजून सांगायचंय ते, असेट जे आहे टोटल असेट ज्या आहेत या टोटल असेट मधनं या थर्ड पार्टी लॅबिलिटीज म्हणजेच काय, आउटसाइडर्स ज्या लॅबिलिटी आहेत त्या ज्या वेळेस वजा होतात त्यावेळेस आपल्याला भेटतं नेटवर्थ. त्यावेळेस काय भेटतं, म्हणजे बघा ना, ही लॅबिलिटीची टोटल असेट मधनं जर वजा केली तर लॅबिलिटी साईडचं फक्त घेतलेले जे अमाऊंट नाहीत त्याच राहतील शिल्लक, म्हणजे ह्या कॅपिटल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि जनरल रिझर्व म्हणजेच काय, नेटवर्थ राहील. आणि पुस्तकात काय सांगितले आता तिकडे जाऊया. बघा त्यांनी काय सांगितले, द अमाऊंट ऑर फंड प्रोव्हाइडेड बाय प्रोप्रायटर इन द बिझनेस इज कॉल्ड कॅपिटल. म्हणजेच काय, अमाऊंट किंवा फंड जो प्रोप्रायटर बिझनेसला प्रोव्हाइड करतो त्याला काय म्हणणार आपण, कॅपिटल असं म्हणणार. ॲज वेल ॲज द एक्सेस ऑफ असेट ओव्हर द लॅबिलिटी ऑफ बिझनेस इज ऑल्सो ॲज कॅपिटल. आणि कॅपिटलची दुसरी पण एक डेफिनेशन सांगितली त्यांनी, की एक्सेस ऑफ असेट ओव्हर द लॅबिलिटी, असेट ह्या लॅबिलिटी पेक्षा जास्त असतात आणि ज्या वेळेस जास्त असतात जी अमाऊंट जास्त एवढं फरक येईल त्याला कॅपिटल म्हणणार. हे तुम्हाला लवकर झेपणार नाही पण समजून घ्यायचा प्रयत्न करा. और नेटवर्थ इन्क्लूड, बघा नेटवर्थ मध्ये काय काय इन्क्लूड आहे असं त्यांनी म्हटलंय, कॅपिटल, रिझर्व, आणि ह्या प्रॉफिट अँड लॉस पण आहे पण त्यांनी रिझर्व अँड सरप्लस नावाचा शब्द असतो, आर अँड एस असतो. रिझर्व अँड रिझर्व म्हणजे रिझर्व आणि सरप्लस म्हणजे प्रॉफिट, हे दोन असतात. तर कॅपिटल नेटवर्थ मध्ये काय इन्क्लूड आहे, कॅपिटल आणि रिझर्व आणि सरप्लस, म्हणजे ते आता मी तुम्हाला सांगितले तीन गोष्टी थोडक्यात, कॅपिटल, प्रॉफिट आणि रिझर्व, हे सगळं कशामध्ये येणार आहे, नेटवर्थ मध्ये येणार आहे. कॅपिटल कॅन इन द फॉर्म ऑफ कॅश और काइंड, कॅपिटल कॅशच्या स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात सुद्धा असतं. आणि नेटवर्थचा हा फॉर्म्युला आहे, नेटवर्थ इज इक्वल टू ओनर्स इक्विटी इज इक्वल टू कॅपिटल, किंवा ओनर्स इक्विटी म्हणजेच कॅपिटल इज इक्वल टू टोटल इक्विटी म्हणजे असेट मायनस क्रेडिटर्स इक्विटी म्हणजेच लॅबिलिटी. लॅबिलिटी म्हणजे ह्या लॅबिलिटी जर वजा केल्या तर. आता हे फॉर्म्युले समजायला थोडासा वेळ लागेल कारण की अजून तुमचा तेवढा बेस पक्का नाही आहे, पण हळूहळू ते तुम्हाला समजेल मी जसं जसं पुढे जाईल त्या पद्धतीने. आता पुढची एक कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगायची आणि आपण थांबणार आहोत. म्हणजे एवढी एक कन्सेप्ट झाली की ज्या बेसिक बॅलन्स शीट मधल्या ज्या कन्सेप्ट होत्या ना त्या आपल्या बऱ्यापैकी होत आहेत. मग पुढच्या वेळेस आपल्याला थोडस ऍडव्हान्स मध्ये जायचंय. आता हे मला तुम्हाला कॉन्टिंजंट लॅबिलिटी म्हणून सांगायचं, समजून सांगायचं. आता कॉन्टिंजंट लॅबिलिटी काय असते, आवाज येतोय का सर्वांना? कालच्या काही प्रॉब्लेम नाही ना, आवाज ब्रेक वगैरे होतोय कशाचा? हो सर, येतोय क्लिअर आवाज. येतोय आवाज. येतोय. कोणीतरी मला मेसेज केलाय की प्रॉफिट अँड सेल्स ऑफ असेट अकाउंट नॉमिनल, काय मला समजलं नाही प्रश्न, असू दे चला. मला एक गोष्ट अशी समजून सांगायची आहे तुम्हाला की एक कंपनी आहे, एक कंपनी म्हणण्यापेक्षा आपण त्याला बिझनेस म्हणूया. एक बिझनेस आहे आणि बिझनेस मध्ये हा ए नावाचा जो व्यक्ती आहे तो काय करतोय, वर्क म्हणजेच काय करतोय, काम करतोय. काम करत असताना या ए नावाच्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट होतो आणि त्याचा एक हात निकामी होतो म्हणजे तुटतो. एक हात काय होतो, तुटतो. मग आता हा एक हाताने काय झाला, थोडक्यात अपंग झाला, त्याला एक हातच राहिला नाही. मग याचं काय म्हणणं आहे, हा जो ए व्यक्ती हा जातो कोर्टाकडे. हा कुठं जातो, कोर्टकडे जाते, कोर्टकडे जातो आणि कोर्टमध्ये दावा करतो की कंपनीमध्ये म्हणजे बिझनेस मध्ये काम करत असताना माझा एक हात तुटून खाली पडला
हा त्याचा हात आहे, हा माझा हात तुटून खाली पडला, तर ह्या हाताची नुकसान भरपाई काम करत असताना तुटलाय, म्हणून मला 5 लाख रुपये 5 लाख रुपये द्यावे, असा तो कोर्टाकडे काय करतो, दावा करतो. मग आता ह्या कोर्टाकडे केलेला दावा कोर्ट लगेच म्हणू शकतं का कंपनीला की बिझनेसला, त्याचा हात तुटलाय रे बाबांनो, देऊन टाका त्याला 5 लाख रुपये, असं कोर्ट करतं का? नाही. नाही. कोर्ट नाही. काय काय करेल कोर्ट? कोर्ट चेक करेल की बाबा खरंच तो कामावर होता का, कामावर असताना तो कामाच्या दिवशीच कामाला गेला होता का, तो व्यवस्थित म्हणजे शुद्धीत काम करत होता का, त्यांनी नशेत तर काम केलं नव्हतं ना, आणि खरोखरच ती नुकसान भरपाईची अमाऊंट 5 लाख रुपये होईल का, ह्या सगळ्या गोष्टींची पडताळणी करून कोर्ट सांगल की बाबा याला 5 लाख रुपये द्या किंवा देऊ नका. म्हणजे हा जो डिसिजन आहे, हा डिसिजन 1 वर्षाने, 2 वर्षाने, 3 वर्षाने का 10 वर्षाने, कोर्टाची प्रोसिजर तुम्हाला माहिती, कधी डिसिजन होईल त्यावेळेस त्याला हे पैसे 5 लाख रुपये काय करावे लागतील, बिझनेसला द्यावे लागतील. बरोबर ना? म्हणजे ही 5 लाख रुपयाची जी देयता आहे, जी लॅबिलिटी आहे, ही अनसर्टन आहे, म्हणजे निश्चित नाहीये की द्यायची किंवा नाही द्यायची. कशावर अवलंबून आहे ती? कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे. जर कोर्टाने सांगितलं द्या तर द्यावे लागतील, आणि कोर्ट म्हणलं नका देऊ तर द्यायचे नाहीत. म्हणजे जर असं झालं, कोर्टाने निर्णय दिला द्या म्हणून, तर द्यावे लागतील, किंवा कोर्टाने निर्णय असा दिला की नका देऊ तर द्यावे लागणार नाहीत. म्हणजे जर तर सिच्युएशन मे बी ऑर मे नॉट सिच्युएशनवर अवलंबून आहे, इन फ्युचरवर. त्यामुळं अशी जी लॅबिलिटी असते त्याला म्हटलं जातं कॉन्टिजेंट लॅबिलिटी. आणि या कॉन्टिजेंट लॅबिलिटीचा बिझनेसच्या फायनान्शियल पोझिशनवर काही परिणाम होत नाही. ही कॉन्टिजेंट जी लॅबिलिटी असते, ही लॅबिलिटी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला सुद्धा दाखवली जात नाही. मग ही बॅलन्स शीटच्या खाली फुटनोट म्हणून दाखवली जाते. कळतं ना मी काय सांगितलं? गोष्टीवरनं समजलं ना कॉन्टिजेंट लॅबिलिटी म्हणजे काय? हो सर, समजलं. ओके. चला आता पुस्तकात काय सांगितलंय ते समजून घेऊया, आणि आपण थांबूया. शेवटचे आपल्याकडे 4 मिनिट आहेत, म्हणजे आपण समजून घेऊया. अ लॅबिलिटी विच मे बी अराइज इन फ्युचर डिपेंड्स, म्हणजे फ्युचर मध्ये काय होईल त्याच्यावर ही लॅबिलिटी अवलंबून असणार आहे. अशा लॅबिलिटीला काय म्हणणार आपण? कॉन्टिजेंट लॅबिलिटी. और नॉन हॅपनिंग और सर्टन इव्हेंट इज कॉल्ड कॉन्टिजेंट लॅबिलिटी. म्हणजे मी पूर्ण वाक्य परत एकदा वाचतो म्हणजे तुम्हाला समजेल. अ लॅबिलिटी विच मे बी अराइज इन फ्युचर डिपेंड्स. लॅबिलिटी अशी लॅबिलिटी की जी फ्युचर डिपेंड्स म्हणजे भविष्यातील परिस्थितीवर अवलंबून आहे. हॅपनिंग और नॉन हॅपनिंग, मे बी और मे नॉट, झालं तर किंवा झालं नाही तर ती द्यावी लागेल किंवा द्यावी लागणार नाही, अशी सिच्युएशन म्हणता येईल त्याला आपण. तर अशी सर्टन इव्हेंट जर असेल तर त्याला काय म्हणणार आपण? कॉन्टिजेंट लॅबिलिटी असं म्हणणार. ऍज इट नॉट कन्फर्म और परफेक्ट लॅबिलिटी, ही काय आपली कन्फर्म म्हणजे कन्फर्म लॅबिलिटी म्हणता येणार नाही. 5 लाख रुपये आपण म्हटलं, परंतु कोर्टाने जर म्हटलं की देऊ नका तर द्यावे लागणार नाही, द्या म्हटलं तर द्यावे लागेल. म्हणजे लॅबिलिटी कन्फर्म आहे का? नाहीये. म्हणून त्याला आपण परफेक्ट लॅबिलिटी म्हणणार नाही. इट डज नॉट इफेक्ट द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. ही बिझनेसच्या फायनान्शियल पोझिशन म्हणजेच काय, आर्थिक स्थितीवर कोणताही परिणाम करत नाही. Therefore, it is not shown on the liability. त्यामुळं ही बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला दाखवली जात नाही. कळतंय सर्वांना? बट इट इज शोन बाय वे, म्हणजे आता ही कुठं दाखवायची, तर हा दाखवण्याचा मार्ग काय? फुटनोट टू बॅलन्स शीट सिम्पली ॲज अ इन्फॉर्मेशन. एक माहितीच्या स्वरूपात बॅलन्स शीट च्या खाली, म्हणजे ही जी बॅलन्स शीट असेल या बॅलन्स शीटच्या खाली या ठिकाणी फुटनोटच्या स्वरूपात एक माहिती म्हणून ती दाखवली जाते. तर त्याला आपण कॉन्टिजेंट लॅबिलिटी संदर्भात ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितली. त्यांनी एक उदाहरण दिले, वर्कर मेक अ क्लेम फॉर कॉम्पेन्सेशन. मी तेच म्हटलं होतं की एक हात तुटला म्हणून त्याने कॉम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाईचा क्लेम केला 5,000 रुपयाचा अगेन्स्ट द बिझनेस.
द डिसिजन पेंडिंग इन द कोर्ट, आणि हे डिसिजन कुठं पेंडिंग आहे? कोर्टात. आणि इट मे बी फ्युचर लॅबिलिटी, जर भविष्यात कोर्टाने सांगितलं की 5,000 रुपये द्या तर ती फ्युचर मधली लॅबिलिटी आहे, आणि जर नाही सांगितलं तर ती द्यावी लागणार नाही. अशा लॅबिलिटीला आपण काय म्हणणार? कॉन्टिंजंट लॅबिलिटी असं म्हणणार. क्लिअर का सर्वांना? हो सर. हो सर. ओके ओके चला.